मला सांगा सर, आज आयुक्त संतोष खांडेकर यांची आज सुनावणी होती. काय सुनावणी दरम्यान काय झालं? जामीन अर्ज क्रमांक 976/2025, गुन्हा रजिस्टर क्रमांक 440/2025 कदीम जालना पोलीस स्टेशन या प्रकरणामध्ये जालन्याचे माजी आयुक्त म्हणावं लागेल संतोष खांडेकर साहेब यांच्या नियमित जामीन अर्जावर आज सुनवाई घेण्यात आली. त्यामध्ये बचाव पक्षाने अर्थात डिफेन्स काउन्सिलने त्यांच्या वकील साहेबांनी त्यांचे मुद्दे मांडले की त्यांचं सस्पेन्शन झालेलं असल्यामुळे आणि त्यांचा चार्ज हा जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपवण्यात आलेला असल्यामुळे याला चेंज इन सर्क्युमस्टन्सेस असं गृहीत धरून, म्हणजे थोडक्यात म्हणजे बदल गृहीत धरून आम्हाला परत इथे बेल दाखल करण्याची परवानगी आहे अशा प्रकारचा युक्तिवाद केला. त्याला सरकार पक्षाने आणि आम्ही स्वतः तक्रारदाराच्या वतीने हजर होऊन त्याला योग्य ते प्रत्युत्तर कायदेशीररित्या दिलेलं आहे आणि त्या अर्जावर आज पूर्ण सुनवाई झालेली असून त्यावरील आदेशाकरता प्रकरण हे 5 तारखेला ठेवण्यात आलं असून त्या दिवशी आदेश पारित करण्यात येईल. सर, तुम्ही काय बाजू मांडली आज आम्ही जी बाजू मांडली तीच मांडली की हा जो चेंज आहे हा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चेंज आहे. सस्पेन्शन ऑफ अ पर्सन ऑर एन ऑफिसर फ्रॉम हिज ॲक्टिव्ह ड्युटी इज अन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चेंज अँड नॉट लीगल चेंज. थोडक्यात म्हणजे तपासामध्ये बदल झाल्याचा कुठलाही पुरावा बचाव पक्षाने सादर केला नाही अशा प्रकारचा युक्तिवाद आम्ही सादर केलेला आहे. सरकारी वकील श्री इंगळे साहेब आणि मी स्वतः आम्ही युक्तिवाद दोघांनी सादर केला आणि रायटिंगमध्ये देखील आम्ही युक्तिवाद दिलेला आहे. त्यावर योग्य तो आदेश 5 तारखेला पारित होईल. त्या दिवशी पुढील माहिती देण्यात येईल.